डिजिटल पाठाच्या आधारे इथं बस व्याकरण होणार आहे. तर मुलांनो, या अगोदर तुम्ही नाम, सर्वनाम आणि क्रियापद हे तर अभ्यासले असतीलच, परंतु त्यातील आपण आता कर्तरी प्रयोग हे पाहणार आहोत. तर प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग म्हणजे क्रियापद आणि वाक्यातील इतर घटक यांच्यातील जो संबंध स्पष्ट होतो त्याला काय म्हटले जाते? त्याला प्रयोग म्हटले जाते. बरं का, अजून एकदा सांगते. प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापद आणि वाक्यातील इतर घटकांचा संबंध व्यक्त होतो त्याला काय म्हटलं जातं? प्रयोग म्हटले जाते. तर प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार आहेत, मुख्य 3 प्रकार आहेत. प्रयोगाचे किती प्रकार आहेत? 3. त्यामध्ये पहिला आहे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग असे मुख्य 3 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पहिला प्रयोग पाहणार आहे तो म्हणजे कर्तरी प्रयोग. त्यानंतर कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या प्रयोगात काय? तर ज्या वाक्यात कर्ता मुख्य असतो आणि तो कृती करतो त्याला काय म्हटलं जातं? कर्तरी प्रयोग. परत अजून एकदा सांगते. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर ज्या वाक्यात कर्ता कोण असतो? मुख्य असतो आणि तोच कृती करतो त्याला काय म्हटलं जातं? कर्तरी प्रयोग. बघा, मी तुम्हाला एक उदाहरण दाखवलेलं आहे. ते म्हणजे मुलगा धडा वाचतो. इथं मुलगा कोण आहे? इथं मुलगा कर्ता आहे आणि वाचतो काय आहे? कृती म्हणजेच कर्म आहे. इथं काय आहे? मुलगा धडा वाचतो म्हणजेच मुलगा कर्ता आहे आणि वाचतो हा काय आहे? कर्म आहे. म्हणजे त्याची काही वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये काय आहे? तर कर्ता हा काय असतो? मुख्य असतो. म्हणजेच कोण? तर मुलगा. म्हणजे इथं आपण राम हे नाव घेऊ म्हणजे तो काय असतो? मुख्य असतो. त्यानंतर क्रियापद कर्त्यानुसार बदलते. म्हणजेच मी तुम्हाला आता मुलगा धडा वाचतो हे दाखवले. तर म्हणजेच कशानुसार? क्रियापदानुसार बदलत राहते. म्हणजेच मुलगा, मुलगी, लिंग, स्त्री, पुरुष यानुसार क्रियापद काय होते? बदलत राहते. त्यानंतर त्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे क्रियेचा परिणाम कर्त्यावरच केंद्रित असतो. क्रियेचा परिणाम कशावर असतो? कर्त्यावरच केंद्रित असतो. याच्यात कर्ता कोण होता? राम हा कोण होता? कर्ता होता. त्याच्यामुळे क्रियेचा परिणाम कशावर होतो? तर कर्त्यावर होतो. त्यानंतर चौथा आहे वाक्यरचना सरळ व स्पष्ट पाहिजे. म्हणजे मुलगा धडा वाचतो ही वाक्यरचना कशी पाहिजे? सरळ आणि स्पष्ट पाहिजे. पाहिजे. त्यानंतर आपण कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. तर सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यात कर्तरी प्रयोगाच्या क्रियेवर परिणाम करणारा म्हणजे काय? तर वाक्यात कर्ता, क्रियापद आणि कर्म हा कशावर होतो? कर्मावर होतो. आणि वाक्यातील कर्ता, क्रियापद आणि कर्म हे तिन्ही घटक काय होतात? स्पष्टपणे दिसतात. त्याला काय म्हटलं जातं? सकर्मक कर्तरी प्रयोग. बरं, तुम्हाला एक उदाहरण सांगते. त्याच्यामध्ये काय आहे? राम पुस्तक वाचतो. तर राम कोण आहे? कर्ता आहे. राम कोण आहे? इथं मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती लिहिले. राम पुस्तक वाचतो. तर राम कोण आहे? राम हा कर्ता आहे. तर पुस्तक वाचतो. राम कोण आहे? कर्ता आणि पुस्तक हे काय आहे? कर्म आणि वाचतो काय आहे? क्रियापद. बटन प्रेस झालं तेव्हा आधीचा नंतर अकर्मक कर्तरी
नाही आणि वाक्यात कर्म आवश्यक नसते अशा प्रयोगाला काय म्हटले जाते? अकर्मक कर्तरी प्रयोग. परत एकदा सांगते, अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर ज्या कर्तरी प्रयोगात क्रियेचा परिणाम हा कशावर होत नाही? कर्मावर होत नाही आणि वाक्यात कर्म आवश्यक नसते अशा प्रयोगाला काय म्हटले जाते? अकर्मक कर्तरी प्रयोग. उदाहरण सांगते एक, त्याच्यामध्ये पक्षी उडतो. पक्षी उडतो. तर पक्षी हा काय आहे? पक्षी हा कर्ता आहे आणि उडतो हे काय आहे? क्रियापद आहे. थोडं फास्ट होत नाही का? तुम्हाला समजतंय ना? बरं ठीक आहे. त्यानंतर कर्मणी प्रयोग. आपण कर्तरी प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार होते. त्याच्यामध्ये कर्तरी, कर्मणी आणि भावी. त्यातला आपला कर्तरी झालेला आहे. त्यामध्ये आपण कर्मणी प्रयोग हा दुसरा मुख्य प्रकार बघणार आहे. तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर ज्या प्रयोगात क्रिया कोणावर होत आहे यावर भर दिला जातो आणि कर्माला प्राधान्य दिले जाते त्या प्रयोगाला काय म्हटले जाते? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर कर्मणी प्रयोग म्हणजे ज्या प्रयोगात कर्त्यावर भर दिला जातो आणि कर्माला प्राधान्य दिले जाते त्याला काय म्हटले जाते? तर कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग असे म्हटले जाते. त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगते. पुस्तक वाचले जाते. हे काय आहे? कर्मणी प्रयोगाचे उदाहरण. पुस्तक वाचले जाते म्हणजेच काय? तर पुस्तक हे काय आहे? कर्म आहे म्हणजेच कर्माला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर त्याचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे? कर्त्याचा उल्लेख आवश्यक नाही म्हणजे यामध्ये कर्त्याचा उल्लेख आवश्यक दिलेला नाही. त्यानंतर तिसरं काय आहे? क्रियापद कर्मांशी सुसंगत असते. त्यानंतर क्रियापद कर्मांशी सुसंगत असते म्हणजे पुस्तक वाचले जाते. हे काय आहे? क्रियापद म्हणजे पुस्तक हे वाचले जाते. हे क्रियापद काय? कर्मांशी सुसंगत असते. त्यानंतर चौथं काय आहे? वाक्याचा अर्थ कर्मावर अवलंबून परिणाम काय झाला हे समजते. म्हणजे वाक्याचा अर्थ म्हणजे कर्मावर त्याचा काय परिणाम झाला म्हणजे पुस्तक वाचले जाते मग त्याचा परिणाम काय झाला हे हा अर्थ अवलंबून असतो. त्यानंतर तिसरा आहे भावे प्रयोग. त्याच्यामध्ये भावे प्रयोग म्हणजे काय? तर भावे प्रयोग म्हणजे ज्या प्रयोगात क्रियेचा परिणाम कर्त्यावर किंवा कर्मावर नसतो तर क्रिया स्वतः घडते त्या प्रयोगाला भावे प्रयोग असे म्हणतात. भावे परत एकदा सांगते. भावे प्रयोग म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये क्रियेचा परिणाम हा काय होतो? कर्त्यावर होत नसतो तर ती स्वतः क्रिया घडत असते. म्हणजे बघा तुम्हाला उदाहरण सांगते की हवामान बदलते. हवामान बदलते म्हणजे ह्याच्यात कर्ता किंवा क्रिया फक्त ह्याची क्रिया ती स्वतःवर करत असते त्याला काय म्हटले जाते? भावे प्रयोग. म्हणजेच फक्त हवा बदलते त्याच्यात कर्ता आणि कर्म याचा परिणाम त्या कर्तरी प्रयोगात किंवा त्या वाक्यावर होत नाही. तो स्वतः क्रिया करत राहतो त्याला काय म्हटलं जातं? त्याला भावे प्रयोग असे म्हटले जाते. भावे प्रयोगाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामध्ये हवा बदलणे म्हणजे तो स्वतः क्रिया करत राहतो. त्यानंतर भाव व्यक्त करण्यास उपयुक्त असतो. त्यानंतर क्रियापद हे विशेष रूपात येते म्हणजे हवा बदलते. हवा बदलते म्हणजे ही कशी बदलते? वेगाने बदलते का हळू? हे म्हणजे विशेष आहे त्या वाक्यामध्ये. तसेच त्यानंतर कर्त्याचा उल्लेख नसतो. फक्त ही या वाक्यात भावे प्रयोगामध्ये काय होते? क्रिया फक्त स्वतः घडवून आणते त्याच्यामध्ये कर्त्याचा उल्लेख केलेला नाही. त्यानंतर पाचवा आहे वाक्याचा अर्थ अधिक सूक्ष्म आणि भावपूर्ण असतो. म्हणजे ज्यावेळेस हवा ही आपल्याला दिसते का तर ती एकदम सूक्ष्म असते म्हणजे स्पर्श करते आणि जाते ती आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे
भावे प्रयोग हा काय असतो, कर्त्यावर भर दिला जात नाही, तर ती स्वतः क्रिया घडवत असते, त्याला काय म्हटले जाते, भावे प्रयोग. अशा प्रकारे आपण आतापर्यंत प्रयोग म्हणजे काय, त्यानंतर प्रयोग म्हणजे काय, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगांचे दोन मुख्य प्रकार, त्याच्यामध्ये एक आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. आणि त्यानंतर कर्तरी प्रयोगाचे मुख्य प्रकार किती, तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे आपण एकूण मुख्य प्रकार 3 पाहिलेले आहेत. तर तुम्हाला समजलं का? तर तुम्ही उद्या येताना स्वाध्याय लिहून आणा आणि राहिलेला आपण व्याकरण उद्याच्या याच्यामध्ये शिकू.